पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे गावात स्वच्छतेचा बोजवारा उडालाय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। गेली 2 वर्ष ग्रामपंचायत प्रशासनाला आणि पन्हाळा पंचायत समितीला स्वच्छतेबाबत लेखी कळवूनही प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय। त्यामुळे पणुत्रेचे सुभाष आकाराम पाटील यांनी ग्रामपंचायत आणि पन्हाळा पंचायत समितीच्या दारात उपोषणाचा इशारा दिलाय। पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे ग्रामपंचायतीला मागील वर्षी डिसेंबर महिन्यात आणि पन्हाळा पंचायत समितीला 19 एप्रिल 2025 रोजी लेखी अर्ज दिले होते आणि गावातील गल्ल्यांमधील गटारी स्वच्छ कराव्यात, कचरा उठाव करावा अशी मागणी केली होती। मात्र ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सुभाष सखाराम पाटील यांनी केलाय। गावातील दिंडी इथल्या हडकाटा इथं संपूर्ण गावाचा कचरा आणि गावचं गटारीचं पाणी सोडलं जातं। या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा दावा सुभाष पाटील यांनी केलाय। त्यामुळे या परिसरात साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनानं हा परिसर स्वच्छ केला नाही तर पन्हाळा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे। जे गावातला टाकाऊ कचरा आहे तो सगळा वाटवाळून टाकतात। तो कचरा काढण्यासाठी मी 2 वर्ष ग्रामपंचायतीच्या पाठीमागे आहे। कितीतरी अर्ज दिले आतापर्यंत, पण तिने काय त्यांच्याकडनं मला त्याच्यावरती काय हे दाद मिळालेलं नाही। BDOनं सुद्धा मी या संदर्भात अर्ज दिलेला आहे। तर आमची एकच मागणी आहे की आमची जी लहान मुलं आहेत सगळ्या समाजाच्या इथल्या ती ह्याच्यामुळं आजारी पडतात, ह्या डासांच्या ह्याच्यामुळं। तर ह्याच्यावर लवकर कारवाई करून ह्याच्यावर दोषी असतील ती किंवा इथला कचरा काढून आम्हाला न्याय मिळावा। जर न्याय नाही मिळाला आम्हाला ग्रामपंचायतीच्या दारात, पंचायत समितीच्या दारात आम्ही आमर उपोषणाला बसणार।